नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सिंह राशीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात सारख्या वारंवार अडचणी सुरू असतील, पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव याबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, कुंडली पत्रिका बघून मार्गदर्शन हवं असेल, उपाय सेवा हवे असतील, दोष जाणून घ्यायचे असतील किंवा जीवनात काय करावं याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा खास सिंह राशीसाठी आहे, कारण 2 मार्च 2026 रोजी सोमवारी होळीचा पवित्र दिवस आहे आणि या दिवसापासून सिंह राशीच्या आयुष्यात काहीतरी मोठं आणि लक्षवेधी घडायला सुरुवात होणार आहे. सिंह राशी म्हणजे सूर्याची राशी असते. आत्मविश्वास, सत्ता, नेतृत्व आणि सन्मान याची ही राशी असते आणि यंदाची होळी तुमच्या मध्ये दडलेली ताकद जगासमोर आणणार आहे. सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य. होळीच्या सुमारास सूर्याची स्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक तेज देणार आहे. समाजात मान सन्मान, लोकांचे लक्ष तुमच्याकडे लागेल, अचानक प्रसिद्धी मिळेल, जबाबदारी वाढेल. पण शनीची नजर सांगते, अहंकार वाढू देऊ नका. गुरुचा प्रभाव तुमच्या भाग्यावर सकारात्मक आहे, म्हणजेच मोठी संधी मिळेल, पण नम्रता आवश्यक आहे. होळीपासून पुढील 45 ते 75 दिवस तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी हालचाल दिसेल. मोठा व्यवहार होईल, व्यवसायात वाढ होईल, प्रमोशनमुळे पगार वाढ होईल, अडकलेला पैसा परत मिळेल. पण त्यासोबत खर्च सुद्धा वाढतीलच. सिंह राशीला ऐश्वर्य आवडते, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. होळीपासून तुमच्या करिअरमध्ये नेतृत्वाची भूमिका वाढेल. टीम लीडर, नवीन प्रोजेक्ट, वरिष्ठांशी प्रशंसा, सरकारी कामात यश. जर तुम्ही व्यवसायात असाल तर मोठी डील सुद्धा होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, सगळे तुमच्या यशावर खुश नसतील. मत्सर करणारे लोक सक्रिय होतील. सिंह राशी स्वभावाने प्रेमळ आणि स्वाभिमानी असते. होळीच्या आसपास एखादा जुना विषय पुन्हा पुढे येऊ शकतो. नात्यातील गैरसमज, पार्टनरकडून अपेक्षा, कुटुंबातील निर्णय. सिंगल लोकांसाठी एखादी आकर्षक व्यक्ती आयुष्यात येऊ शकते, पण स्वाभिमान आणि प्रेम यात संतुलन ठेवा. होळीच्या दिवशी जर तुम्हाला सूर्याशी संबंधित एखादा संकेत मिळाला, उदाहरणार्थ अचानक तेजस्वी प्रकाश, फोटो किंवा कौतुक झालं, तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात उंचीची सुरुवात झालेली आहे. हा काळ तुमच्या नावासाठी आहे. आरोग्याचे संकेत आहे. हृदय, रक्तदाब, डोळे, थकवा याकडे विशेष लक्ष द्यावे. दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. मित्रांनो, 2 मार्च 2026 रोजी सकाळी लवकर उठा, सूर्याला जल अर्पण करा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या, होळीच्या अग्नीमध्ये गुळ आणि गहू टाका. यामुळे राजयोग अधिक मजबूत होतो. होळीपासून 60 दिवसाच्या आत तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय असेल करिअर संबंधित, नाते संबंधित किंवा आर्थिक गुंतवणूक संबंधित. यापैकी काहीही असेल, हा निर्णय तुमच्या पुढील 3 वर्षावर प्रभाव टाकणार आहे. सिंह राशीसाठी ही होळी म्हणजे शक्ती आणि सन्मानाची सुरुवात आहे. ज्यांनी आतापर्यंत संघर्ष केला, ज्यांना योग्य ओळख मिळाली नाही, त्यांच्यासाठी आता वेळ आलेली आहे. पण लक्षात ठेवा, सूर्य तेज देतो, पण अति तेज जाडू सुद्धा शकतं. नम्रता ठेवा, कृतज्ञता ठेवा. जर तुम्ही संतुलन ठेवलं तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी राजयोगासारखं ठरू शकतं. जर तुमची सिंह राशी असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.